राज्यभर सुरू असलेल्या मराठा मोर्चाचं लोण आता मुंबईच्या वेशीवर आलंय। मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईतून मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। खारघर सेंट्रल पार्क ते सीबीडी कोकण भवन पर्यंत मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। रायगड आणि नवी मुंबई अशा दोन विभागाचा हा मोर्चा असल्यानं नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। यात मुंबई कृषी उत्पन्न समितीमधील व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी झालेत। या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती मूक मोर्चाची सुरुवात झालेली आहे। तो मोठा मोर्चा निघालेला आहे। जवळपास ही संख्या आता हळू वाढत जाणार आहे। एकंदरीतच हा मोर्चा अनेक मागण्यांसाठी बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे लोक सामील झालेली आहेत आणि अजूनही टप्प्याटप्प्याने पुढे नाक्यावरती लोक जमणार आहेत आणि हा मोर्चा थेट कोकण भवनात जाणार आहे। मराठा आरक्षण पाहिजे ही महत्त्वाची मागणी आहे। अनेक गोष्टींसाठी अनेक वर्षापासून ही मागणी सुरू आहे आणि त्याचं उग्र रूप आपण पाहतोय। संपूर्ण महाराष्ट्रभर अशी आंदोलन होत आहेत आणि आज नवी मुंबई, रायगड, पनवेल, पेन इथली लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि सर्व जे सामाजिक संस्था असतील, काही संघटना असतील, सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नाक्याचे कार्यकर्ते सर कार्यकर्त्याची मागणी काय आणि अजून किती येऊ शकतो, कसं स्वरूप असणार आहे? या मोर्चाकरांची जी मागणी आहे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील जे आरोपी आहे त्या आरोपींना फाशी दिली पाहिजे। त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो कायदा लागू केलेला आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्याचा जो गैरफायदा घेतात त्या गैरफायद्याचा उद्देश त्या ठिकाणी सफल न करता त्यामध्ये सुधारणा करून आणि त्याचप्रमाणे जो मराठा समाजावरती अन्याय होतो शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा नोकरीच्या बाबतीमध्ये, तो विषय आम्ही हा निवेदनद्वारे माननीय कलेक्टर साहेबांना आणि माननीय आयुक्त साहेबांना देणार आहोत। भैवाचा मोर्चा निघालेला आहे आणि अजून मोर्चा मुंबईला निघणार आहे। यामुळे एकंदरीतच या सर्व मोर्चाकडे सर्वच राजकीय नेते, सर्वच लोकांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।